हाय स्टुडंट्स, वेलकम टू श्रीराम कोचिंग क्लासेस. आज आपण चेंज द वॉइस हे बघणार आहोत. ओके, सो आता बघा, चेंज द वॉइस म्हणजे काय की याच्यामध्ये टू टाईप्स आहे. एक आहे ॲक्टिव्ह वॉइस आणि दुसरा आहे पॅसिव्ह वॉइस. तर आता जर साधं सिंपल एक उदाहरण आपण घेऊया, ते म्हणजे टेन्सेसचं. सिंपल प्रेझेंट टेन्सचं. राम ईट्स अ मँगो म्हणजे काय की राम आंबा खातो. तो काय करतो आहे? मँगो खातो. त्याच्यामध्ये त्याची रोजची जी ॲक्शन आहे ती दाखवली जाते. पण हेच सेंटेन्स आपल्याला काय करायचं आहे पॅसिव्ह वॉइसमध्ये, की राम आंबा खातो. आता आपल्याला असं म्हणायचं आहे, रामकडून आंबा खाल्ला जातो. ओके, मग आता जर असं म्हणायचं असेल तर आपण काय म्हणजे आत्तापर्यंत काय होतं की तुम्ही कशाला महत्त्व इथे फर्स्ट हे बघा, इथे काय होतं? राम होतं. म्हणजे इथे काय होता? कर्ता. म्हणजेच याला काय म्हणतात? सब्जेक्ट. तुम्ही सब्जेक्ट आधी घेतला, बरोबर? कशामध्ये? ॲक्टिव्ह वॉइसमध्ये. पण तेच पॅसिव्ह वॉइसमध्ये घेताना इथे सब्जेक्ट हा मात्र कुठे गेला? लास्टला गेला. आणि सुरुवात मात्र कोणापासून केली आपण? ऑब्जेक्टपासून. ओके, सुरुवात आपण कोणापासून करणार? ऑब्जेक्टपासून. तर म्हणजे माझ्याकडून आंबा खाल्ला गेला किंवा रामकडून आंबा खाल्ला गेला असं म्हणायचं असेल तर ते जे वाक्य आहे ते आपण पॅसिव्ह वॉइसमध्ये केलेलं आहे. तर याच्यामध्ये इथे तुम्हाला समोर काही दिसतंय? इथे टेन्सेस दिसत आहेत. इथे ॲक्टिव्ह वॉइसचे काही वाक्य असणार आहे. इथे चेंजेस काय करायचे आहे त्याच्यात ते रूल्स आहे. आणि इथे पॅसिव्ह वॉइस म्हणजे त्याचं कन्वर्ट केल्यानंतर ते वाक्य कसं तयार होणार हे सांगितलेलं आहे. तर चला आपण मग सुरुवात करूया. तर पहिले तुम्हाला टेन्स येणं अतिशय गरजेचं आहे. जर तुम्हाला टेन्स येत नसतील तर तुम्हाला ग्रामर येणार नाही. त्यासाठी तुम्ही आधी टेन्सची चांगली प्रॅक्टिस करा. मग आता सिंपल प्रेझेंट टेन्सचं एक वाक्य मी घेतलं, राम ईट्स अ मँगो. आता बघा, चेंजेस काय करणार की सुरुवातीला पहिले आपण काय घेणार? ऑब्जेक्ट प्लस MIS. ओके, त्याच्यानंतर तुम्ही घेणार पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. म्हणजेच पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब म्हणजे V3. म्हणजे काय की आता तुम्ही सपोज बघा, आता ईट हे आहे, ईट आता एक वर्ब आहे. तर मग तुम्ही ईटचं पास्ट टेन्स काय होतं? एट. आणि त्याचं पास्ट पार्टिसिपल काय होतं? इटन. की जे आपल्याला चॉईस म्हणजे पॅसिव्ह वॉइस करताना अतिशय महत्त्वाचं आहे ते हे आपलं V3. आपल्याला प्रत्येक वर्बचं V3 माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. जर ते माहीत असेल तर आपण चेंज द वॉइस करू शकतो. तर बघा आता, अ मँगो इज ईटन बाय राम. आता मँगो, रामकडून आंबा खाल्ला गेला म्हणजे ऑब्जेक्टला आपण सुरुवातीला घेतलं. इथे बघा, शी सिंग्स अ सॉन्ग म्हणजे आता अ सॉन्ग पुढे घ्यावं लागेल. एकच सॉन्ग आहे म्हणून इथे येईल इज. अ सॉन्ग इज. मग आता इथे काय आहे? सिंग, सॅंग आणि मग येतं संग. संग म्हणजे काय? पास्ट पार्टिसिपल म्हणजेच आपलं V3. मग अ सॉन्ग इज संग. अ सॉन्ग इज संग बाय हर. हर का? कारण ती आहे म्हणून इथे त्याचं काय झालं? हर. अ सॉन्ग इज संग बाय हर. तर हे झालं आपलं सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य.
अशीच वाक्य आता आपल्याला अजून अभ्यासायची आहे, ती म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये काम चालू आहे. कंटिन्युअस म्हणजे काय, की चालू. मग आता बघा, राम इज इटिंग मँगो. राम काय करत आहे, राम आंबा खात आहे. तर आता इथे म्हणजे इथे अ मँगोला आधी घ्यायचं आपण. अ मँगो, एकच मँगो आहे म्हणून इथे येणार इज. जर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल तर कंपल्सरी बिंग वापरायचा. काय वापरायचा, बिंग. आणि मग आपला V3 म्हणजे इटन येईल आणि मग त्याचं शेवटी येईल ते आपलं सब्जेक्ट, बाय घालून सब्जेक्ट. तर मग इथे आपण काय लिहिणार, अ मँगो इज being eaten by Ram. A mango is being eaten by Ram. आता हे सेंटेन्स घेऊ आपण. शी इज सिंगिंग अ सॉन्ग. अ सॉन्ग इज बीइंग सॉन्ग. आता ING इथे असेल तर शक्यतो बीइंगचा वापर होतो आहे. बघा इथे कंटिन्युअसमध्ये बीइंगचा वापर होतो. A song is being sung by her. आता इथे कोण आहे, कोण गाणं गातंय, ती गाणं गाते. ओके, म्हणजे ती म्हणजे मग इथे काय येणार, हर. अ सॉन्ग इज being sung by her. तर अशा प्रकारे कंटिन्युअसचं वाक्य आपण बघितलं. आता प्रेझेंटमधलं जर परफेक्ट टेन्स आपण वाक्य बघणार असू तर त्याच्यामध्ये कसं करणार आपण, की राम हॅज इटन अ मँगो. बघा इथे जर हॅज असेल म्हणजेच हे परफेक्टचं वाक्य आहे. पण कोणतं, प्रेझेंट टेन्सचं. परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं हे वाक्य आहे. ओके, मग राम हॅज इटन अ मँगो असं वाक्य असेल. अ मँगो, आता एक मँगो आहे. आता मँगो म्हणजे हे जे ऑब्जेक्ट आहे याच्यासाठी आपण काय वापरणार, हॅज. आणि जर परफेक्ट टेन्सचं वाक्य असेल तर परफेक्ट टेन्समध्ये वापरतात बीन. परफेक्ट टेन्समध्ये कंपल्सरी बीन वापरला जातो. राम हॅज बीन. आता इथे सॉरी, अ मँगो हॅज बीन. इथे आपण काय केलं, अ मँगो हॅज बीन. ऑलरेडी परफेक्ट टेन्समध्ये V3च असतो. जर परफेक्ट टेन्समध्ये V3च असतो तर इटनमध्ये कोणतेही बदल होणार नाही. मग अ मँगो हॅज बीन इटन बाय राम. अ मँगो हॅज बीन इटन बाय राम. तर अतिशय सोपे वाक्य आहे. मग इथे अ मँगो हॅज बीन इटन बाय राम. तर अशा पद्धतीने हे आपण वाक्य केलं. आता दुसरं बघूया. शी हॅज संग अ सॉन्ग. अ सॉन्ग हॅज बीन संग बाय हर. अ सॉन्ग हॅज बीन संग बाय हर. ओके, अतिशय सोपे वाक्य आहे. आपण नंतर याचे अभ्यास पण करू आपण याचा. तर ते झाल्यानंतर आता पुढे बघा, तुम्हाला बघायचं आहे. हे 3 तुमचे झाले. आता बघा सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. राम एट मँगो. पास्ट टेन्स आहे, एट आहे. एट म्हणजे इथे बघा ईटचा पास्ट टेन्स काय होतो, ई ए टी, ईट. ईटचं तुम्हाला विचारलं पास्ट टेन्स काय होतो तर तुम्ही म्हणाल एट. म्हणजे
राम एट अ मँगो. मग आता अ मँगो, एकच मँगो आहे. अ मँगो वॉज इटन. इट्सचं V3 काय आहे? इटन. अ मँगो इज इटन बाय राम. ओके. अ मँगो इज इटन बाय राम. शी संग अ सॉन्ग. अ सॉन्ग वॉज. अ मँगो वॉज झाले, इथे वॉज म्हटले मी. हां, अ मँगो वॉज कारण पास्ट टेन्स आहे. अ मँगो वॉज इटन बाय राम. तसं अ सॉन्ग वॉज sung बाय हर. शी म्हणजे काय? हर येईल इथे. आता बघा आपण बघूया कंटिन्युअसचं. कंटिन्युअसमध्ये नेहमी आपण काय वापरतो? बिंग. परफेक्टमध्ये काय वापरतो? बिन. बिंग आणि बिन. बिंग वापरतो कंटिन्युअसमध्ये, बिन वापरतो परफेक्टमध्ये. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर राम वॉज इटिंग अ मँगो. अ मँगो was being eaten by Ram. A mango was being eaten by Ram. आता she was singing a song. A song was being sung by her. तर आता बघूया आपण परफेक्ट पास्ट टेन्सचं वाक्य. राम हॅड इटन अ मँगो. अ मँगो जर परफेक्ट टेन्स असेल तर आपण काय वापरतो? परफेक्ट टेन्स असेल तर आपण वापरतो बीन. आणि म्हणून अ मँगो हॅड बीन इटन बाय राम. A mango had been eaten by Ram. दुसरं वाक्य आहे she had sung a song. म्हणजे a song had been sung by her. A song had been sung by her. तर अशा पद्धतीने आपण हे एवढे वाक्य संपवलेले आहे. पुढच्या लेक्चरमध्ये मी नाही थोडंच राहिलं आहे, घेऊनच टाकते मग. आता सिम्पल फ्युचर टेन्स असेल तर बघा राम विल ईट अ मँगो. मग जर सिम्पल फ्युचर टेन्स असेल तर त्याच्यामध्ये नेहमी विल बी किंवा शॅल बी लागतो. ही लक्षात घ्या गोष्ट. अ मँगो विल बी इटन बाय राम. A mango will be eaten by Ram. नंतर a song will be sung by her. A song will be sung by her. नंतर परफेक्ट फ्युचर टेन्सचं वाक्य. राम will have eaten a mango. आता बघा याच्यामध्ये सिम्पल नंतर कंटिन्युअसचं वाक्य यात येत नाही. याच्यामध्ये डायरेक्ट परफेक्ट फ्युचरचं वाक्य येतं. ते कोणतं? राम विल हॅव इटन अ मँगो. अ मँगो इथे परफेक्ट टेन्स असेल तर बीन वापरतो. अ मँगो विल हॅव बीन eaten by Ram. A mango will have been eaten by Ram. नंतर आहे she will have sung a song. A song will have been sung by her. A song will have been sung by her. आता बघा जर मॉडेल ऑक्झिलरी असेल तर राम वूड ईट अ मँगो. म्हणजेच काय? आता मॉडेल ऑक्झिलरीज म्हणजे तुम्हाला माहिती आहे की विल, शॅल, मस्ट,
मे, माइट, कॅन, कुड, ought to, मस्ट हे सगळे येतात आपले मॉडेल्समध्ये. तर जर आता वूड पण मॉडेलमध्ये येतो. राम वूड ईट अ मँगो. मग आता काय येईल इथे अ मँगो. जर मॉडेल ऑक्झिलरी असेल तर कंपल्सरी त्याच्या पुढे बी लागतो. पॅसिवमध्ये कंपल्सरी त्या मॉडेलच्या समोर काय लागतो बी. म्हणजे अ मँगो वूड बी. आणि मॉडेलमध्ये कोणतेही चेंज होत नाही. ते वूड बी मस्ट काय असेल ते तसंच्या तसं राहील. म्हणजे अ मँगो वूड बी इटन बाय राम. अ मँगो वूड बी इटन बाय राम. आता अ सॉन्ग मस्ट बी sung by her. A song must be sung by her. अशा पद्धतीने आता आपण हे अभ्यासले आहे. याच्यामध्ये फक्त परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस पास्ट, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचरला होत नाही. ओके. आणि कंटिन्युअस फ्युचर टेन्ससुद्धा ॲक्टिव्हमधून पॅसिव्ह व्हॉईसमध्ये होत नाही. ओके. तर हे सर्व व्यवस्थित तुम्ही अभ्यासायचे आहे.